रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या राशी विश्लेषण चॅनलवर आणि ज्याचं नाव आहे ॲस्ट्रॉलॉजर तृप्ती। बघा, जीवनाच्या या संधीवर, या मार्गावर मकर राशीच्या जन्म झालेल्या प्रत्येकांसाठी हा महिना काहीतरी अतिरिक्त घेऊन येतोय। आज आपण पाहणार आहोत तुम्हाला नेमकं काय मिळेल आणि कोणत्या क्षेत्रामध्ये स्वतःचा प्रकाश तुम्हाला पसरवता येईल। आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ खूप आवडला तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तुमचं हे बळच आम्हाला पुढे नेतं। तर आता पाहूयात की हा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे। हा महिना आहे अस्वस्थतेच्या गर्भात लपलेल्या संधीचा। तुम्हाला वाटेल गोष्टी धुक्यामध्ये लपल्या आहेत, पण हाच काळ आहे जेव्हा तुम्हाला स्वतःची खरी दिशा सापडेल। जीवनातले प्रश्न कायम स्पष्ट नसतात, पण त्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तोच भविष्य घडवतो। महिन्याची सुरुवात थोडीशी द्विधा मनस्थितीने होईल, पण जसजसे दिवस जातील तसतसा आत्मविश्वास खोलवर रुजत जाईल। तुम्ही आतापर्यंत जे निर्णय घेण्यापासून टाळत होतात, आता ते निर्णय तुमच्या जीवनामध्ये नवीन दिशा देण्यासाठी अगदी तयार झालेले आहेत। स्मरण ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवलात की आकाशही तुमचं मर्यादा नाही राहणार। सोबतच महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी काही संमिश्र परिणाम घेऊन येणारी असली तरीही तुमचा आत्मविश्वास, सकारात्मकता आणि कामातली चिकाटी यामुळे तुम्हाला उत्तम फळ मिळणार आहे। आता या महिन्यामध्ये तुमचं स्वास्थ्य कसं असणार आहे, तर केवळ शरीराचंच नव्हे तर मनाचंही स्वास्थ्य तुम्हाला राखायचं आहे, त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। शारीरिक थकवा, मानसिक गोंधळ हे काही काळ टिकतील, पण मनातली चेतना जागृत होईल। शरीर थोडं थकलेलं वाटेल, पण मन आणि इच्छाशक्ती जी तुमची आहे ती अगदी प्रबळ राहणार आहे। आरोग्याबाबत नियम पाळणं आवश्यक आहे। निदान झोप आणि पाणी याकडे तुम्ही लक्ष द्या। ऊर्जा जपली तर दररोजचा दिवस तुम्हाला एक नवीन सुरुवात देईल। सोबतच ध्यान, प्राणायाम आणि नैसर्गिक जीवनशैलीचा आधार घेतला तर आरोग्य फक्त बरेच नव्हे तर नवीन उंचीवर जाईल। मन शांत असलं की शरीर स्वाभाविकपणे बळकट होतं, हे पण तुम्हाला माहितीच आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्या। हलकी थकवा जाणवेल, पण सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला उभं ठेवेल। नियमितपणे योग, ध्यान आणि व्यायाम तुमच्यासाठी संजीवनी ठरतील। जर तुम्ही अजून लाईक केले नसेल तर लगेच करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण प्रेम, विवाह, विद्यार्थी आणि महिला वर्गासाठी हा महिना विशेष संदेश देणारा आहे। करिअरच्या दृष्टीने हा महिना एक आव्हानात्मक पण तेजस्वी वळण देणारा आहे। कसं तर पहा, कामामध्ये तुमचं वेगळेपण ओळखलं जाईल, पण त्यासाठी निर्णय स्वतः घ्या, जबाबदारी स्वतः स्वीकारा। नवे प्रकल्प, नवीन जबाबदाऱ्या किंवा वाढीव जबाबदाऱ्या सुरुवातीला तुम्हाला दबाव वाटेल, पण तुमच्यामध्ये ती क्षमता आहे जी तुम्हाला कधीच माहिती नव्हती। तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा आजचा दिवस तुमचं टर्निंग पॉइंट ठरेल। कामामध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू होण्याची शक्यता आहे। ज्या गोष्टींपासून तुम्ही घाबरत होता त्या आता तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासामुळे सहज साध्य झाल्याचे दिसतील। स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा हा काळ आहे आणि यामध्येच यश आहे। वेळेचं व्यवस्थापन तुम्ही उत्तम ठेवा। टाइम इज मनी या वाक्याचं खऱ्या अर्थानं तुम्हाला महत्त्व कळेल। हा महिना कुटुंब आणि नातेसंबंधांसाठी एक प्रेमळ बदल घडविणारा असा आहे। घरामध्ये शांतता, प्रेम आणि सुसंवाद फुलणार आहे। काही अडचणी असतील, पण तुम्ही तिथे मध्यस्थाची भूमिका घेऊन सर्वांना एकत्र आणाल। घरातील वातावरण उत्साहवर्धक राहणार आहे। एखादा सन्मान, लग्नाची बोलणी किंवा कुटुंबामध्ये एखाद्याची आनंदाची बातमी तुमचं घर गोंजारेल। प्रियजनांशी संवाद वाढवा, बंध जास्त घट्ट होतील। प्रेमामध्ये आणि संवादामध्ये असलेली मोकळीकच कुटुंबामध्ये आनंद वाढवेल। लग्न जुळवण्याचे योग प्रबळ दिसत आहेत। विशेषतः ज्या मंडळींनी वाट पाहिली त्यांच्यासाठी ही वेळ आहे स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याची। जेव्हा मन मोकळं होतं तेव्हाच घर आनंदाने भरतं। जे कोणी प्रेमसंबंधांमध्ये असतील तर त्यांच्यासाठी हा महिना अधिक खोल, अधिक प्रगल्भ असे परिणाम घेऊन आलेला आहे। म्हणजे कसं तर पहा, नात्यामध्ये मुक संवाद असतो तोच या महिन्यामध्ये प्रबळ होईल। एकमेकांना न बोलताही तुम्ही एकमेकांच्या मनातल्या सगळं काही ओळखत असतात, तर ही गोष्ट जास्त करून या महिन्यामध्ये तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडेल। जोडीदाराशी मानसिक जवळीक वाढेल। नात्याचा आत्मा जिवंत होईल। जे विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रेम नावाचं नवीन पर्व सुरू होईल। सोबतच एवढं सगळं ऐकताना तुमचं मन जर हलकं वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच द्या आणि ज्यांच्यासोबत हे
वाटतं त्यांना शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ही यात्रा अजून संपलेली नाही, पुढे अजून भरपूर आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील, एकमेकांना तुम्ही वेळ द्याल, एकमेकांबद्दल सहकार्याची भावना तुमच्यामध्ये वाढेल किंवा सहकार्य मिळेल एकमेकांचा. जे विवाहाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत म्हटल्याप्रमाणे त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत शुभ, लग्नासाठी योग्य प्रस्ताव येण्याची शक्यता प्रबळ दिसत आहे. कुटुंबामध्ये सौख्य, प्रेम आणि आनंदाचे वातावरण असणार आहे. आता पाहूयात व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना जोखीम घेणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त असा असणार आहे. जे कोणी त्यांच्या व्यवसायामध्ये जोखीम घेतील तर त्यांच्यासाठी यश आणि फक्त यश मिळवणारा हा महिना असणार आहे. नवीन कल्पना, नव्या दिशा, परंपरेपासून थोडं दूर जाऊन तुमचं स्वतंत्र अस्तित्व तुम्ही निर्माण कराल. यश लगेच मिळेल असं नाही, पण नुकसानही होणार नाही, ही मात्र स्वतःवर विश्वास ठेवा. यशाच्या मार्गावरचा प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन शिकवण देईल. नवीन काही सुरू करण्याच्या विचारात असेल तर हाच तो क्षण आहे. नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन पुढे जा. ही वेळ आहे तुम्हाला स्वतःचं काही सिद्ध करण्याची. आर्थिकदृष्ट्या हळूहळू प्रगती होईल. नुकसान नाही, पण संयम हवा. जे काही वेगळं करता येतं तेच तुम्हाला वेगळी ओळख निर्माण करणार आहे किंवा तुम्हाला वेगळं ओळख दिलं जाणार आहे. आणि हाच या महिन्यातला मंत्र आहे. नवे करिअर पथावर चालू इच्छित आहेत, ज्यांना नवीन काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत फलदायी आहे. नवीन संधी दिसतील, पण त्यासाठी धाडसही लागतं, जे तुमच्यामध्ये असणार आहे. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यासोबतच तुमची प्रतिमा सुधारेल. सोबतच व्यवसायामध्ये काहीतरी नवीन करण्याची उर्मी वाटेल आणि ती पूर्ण करा. थोडासा धोका घेतला तरी फायदा होईल, पण विचारपूर्वक निर्णय घ्या. नवीन भागीदारीचे योग असून आर्थिक फायदा पण मिळणार आहे, मात्र थोडा विलंबाने मिळू शकतो. आणि हो, अजूनही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नाही केलं तर लगेचच करा, कारण हे राशी भविष्य आहे तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यासारख्यांसाठी. सध्याचा महिना हा श्रावण महिना आहे, पावन महिना आहे, महादेवांचा महिना आहे. तर तुम्हाला ही माहिती आतापर्यंत माझी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय आणि हर हर महादेव लिहायला नक्कीच विसरू नका. त्यामुळे आम्हालाही खूप उत्साह येईल. अजून काहीतरी नवीन माहिती तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी भरपूर बळ मिळेल. तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. आता महिला वर्गांसाठी हा महिना सन्मान, स्थैर्य आणि स्वतःचं आत्मबळ वाढवणारा असणार आहे. जर ज्या महिला वर्किंग वुमन असतील तर कामाच्या ठिकाणी तुमचं सन्मान होईल, कौतुक होईल. जे काही महिन्यांपासून उराशी बाळगलेलं स्वप्न होतं स्वतःचं काहीतरी करायचं, त्या स्वप्नांना यंदा पंख लागतील. कौटुंबिक सहकार्य मिळेल आणि मनातली गोष्ट तुमच्या हाती येईल. घरासाठी मनासारखी खरेदी होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक तर नक्कीच होणार आहे. काही जणींचं प्रमोशन पण होण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करायच्या विचारात असेल तर याच काळामध्ये ते शक्य आहे. तुमचं स्वप्न छोटं वाटत असेल, पण त्याच्या मागे उभे राहणं हीच खरी ताकद आहे. स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे जगाला एक नवीन ओळख देणं. तर ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. सोबतच ऊर्जेने भरलेला हा महिना आहे तुमच्यासाठी. घरासाठी एखादी वस्तू हवी होती ती तुम्ही खरेदी कराल. किंग वुमन असाल तर प्रमोशनच्या किंवा सन्मानाचा योग आहे. स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा विचारात असाल तर हाच काळ आहे आणि त्यासाठी मदतही तुम्हाला मिळणार आहे. अख्खी सृष्टी तुम्हाला मदत करण्यासाठी येऊ शकते. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता विद्यार्थी वर्गासाठी आणि तरुण वर्गासाठी हा महिना कसा असणार आहे तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. नवा अभ्यासक्रम तुम्ही सुरू करण्याचा उत्तम काळ आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी अजून थोडा धीर धरा, यश नक्कीच मिळेल. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला तरच तुम्हाला उत्तम परिणाम मिळणार आहेत. सोबतच उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याच्या प्रयत्न करत होतात तर अजून थोडा वेळ संयम ठेवावा लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यशाचे संकेत आहेत. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. काही जणांसाठी परदेश शिक्षणाचे दरवाजे उघडू शकतात, पण तुम्हाला अजून थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे. अभ्यासामध्ये फोकस करा. सोशल मीडियाला वेळ देणं जरा कमी करा. ही खूपच महत्त्वाचा सल्ला आहे असं ध्यानात ठेवा. शिक्षण ही गुंतवणूक आहे जी प्रत्येक परीक्षेनंतर परतफेड करते. जे काही शिकण्याचा ध्यास घेऊन जगतात त्यांच्यासाठी ही वेळ सुवर्ण संधी ठरू शकते. लक्षात ठेवा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी एक स्नेह यात्रा, एक नवसंजीवनी देणारा हा महिना आहे. जुन्या आठवणींना उजाळा, जुने मित्र भेटतील, गेट टुगेदरची संधी आहे. एखादी जुन्या काळातील आठवण तुमच्यामध्ये प्रेरणा निर्माण करेल. समाजासाठी काहीतरी करायचं वाटेल आणि ती संधी स्वतः तुमच्यापर्यंत चालत येईल. त्यांच्यासोबत झालेल्या संवादातून कोणती तरी नवीन दिशा सापडेल. एक सामाजिक कल्पना, एखादा सेवा प्रकल्प किंवा काहीतरी मोठं करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल. नव्याने समाजासाठी काही करावं असं तुमच्या मनामध्ये येईल, कारण हीच ती वेळ आहे. मानसिक शांती मिळेल, चिंता दूर होईल.
तर ह्या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये घडू शकतात. हा महिना संमिश्र आहे. काही कठीण गोष्टी, काही अत्यंत सुखद क्षण. महिना तुमच्यासाठी नवा ऊर्जा, विजन घेऊन येणार आहे. तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी आहे. फक्त त्या ओळखायला शिका. संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मकता तुमचं ब्रह्मास्त्र ठरणार आहे. मकर राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप शुभेच्छा. या महिन्यात स्वतःला विसरून चालणार नाही, कारण स्वतःची ओळख प्रत्येक यशाची सुरुवात असते. पण या प्रत्येक क्षणात तुम्हाला तुमचं खऱ्या अर्थानं स्वतः पण सापडेल. प्रयत्न करा, संयम ठेवा, कारण विश्वास न सोडता पुढे चला. सर्व जाणत्या, सजग आणि आत्मविश्वासू व्यक्तींनो, ह्या महिन्यात केवळ जाणून घेऊ नका तर जगा, कारण प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आहे. फक्त त्याला ओळखण्याची तयारी ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल, काही नवं शिकायला मिळालं असेल, तर लगेचच लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करून आमच्या चॅनलचा भाग बना. आणि नक्की कमेंटमध्ये लिहा कोणता भाग तुम्हाला सगळ्यात जास्त भावला. तुमच्या आयुष्यात काय चालू आहे, तुमच्यासाठी कोणती गोष्ट सर्वात लागू पडली, कोणता भाग तुम्हाला सगळ्यात जास्त भावला, हे सांगायला अजिबात तुम्ही विसरू नका. हे राशी भविष्य फक्त माहिती नाही, तर ते एक मार्गदर्शन आहे, एक प्रेरणा आहे, तुमच्या पुढच्या टप्प्याची नांदी आहे. आणि लगेचच हाईपमधून पॉईंट्स द्यायला अजिबात तुम्ही मला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या राशी भविष्यामध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. हर हर महादेव.